समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, लवकरच गुरुपुष्यामृत योग येत आहे आणि येणाऱ्या 23 एप्रिल 2026 ला गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे. तर या गुरुपुष्यामृत योगावर हा योग कधी सुरू होत आहे, याचं मुहूर्त म्हणजे कधी सुरू होत आहे आणि संपन्न कधी होत आहे, आपल्याला या दिवशी कोणते आध्यात्मिक उपाय करायचे आहेत, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. तर बघा, गुरुपुष्यामृत योग म्हटलं की अशा अनन्यसाधारण म्हणजे एखादी तिथी, एखादा शुभ दिवस आला की आपली सेवा करण्याची घाई गडबड सुद्धा तितकीच असते. मग गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास जो शुभ योग तयार होतो त्याला आपण गुरुपुष्यामृत योग सुद्धा म्हणत असतो. हा योग 23 एप्रिल 2026 रोजी असून तो सर्व प्रकारच्या शुभ कार्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. 23 एप्रिल 2026 या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा रात्री, या दिवशी आहे गुरुवार आणि या दिवशी हा योग रात्री 8:57 सुरू होतो. तो 24 एप्रिलला सकाळी 8:14 संपतो. तर ह्या योगाचं हे मुहूर्त आहे, म्हणजेच गुरुवारी रात्री 8:57 सुरू होतो आणि तो शुक्रवारी सकाळी 8:14 संपतो. तर बघा, आता या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा आणि कोणत्या आध्यात्मिक उपाय करायचे आहेत, तसंच आपल्याला या शुभ मुहूर्तावर काही खरेदी सुद्धा करायचं असतं. तर आता बऱ्याच वेळा म्हटलं जातं या दिवशी सोनं चांदी सुद्धा खरेदी केलं जातं, कारण हे म्हणजे ज्या दिवशी किंवा गुरुपुष्यामृत योगावर ज्या वेळेस आपण सोनं किंवा चांदी खरेदी करत असतो ते कधीही मोडण्याची वेळ येत नाही असं म्हटलं जातं. तर आपल्याला बघा, आता गुरुवारी हा योग रात्री सुरू होतो 8:57. मग आता एवढ्या ज्यांचं म्हणजे घेऊ इच्छितात त्यांनी जरी म्हणजे या दिवशी घेतलं तरी सुद्धा काय हरकत नाही, पण रात्री 8:57 चालू होतो आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी 8:14 तर संपवतो. म्हणजे जे कोणी खरेदी करणार असतील त्यांनी रात्री 9 वाजेच्या नंतर खरेदी करू शकतात आणि सकाळी म्हणजे 8:14 परत हा योग संपणार आहे. तर मग आता या दिवशी फक्त सोने आणि चांदी खरेदी करण्यालाच महत्व आहे का? नाही. तर अशा काही आध्यात्मिक गोष्टी सुद्धा असतात, जसे की आपल्याला तांब्याचा कलश असेल, कुबेर दीप असेल किंवा अष्टलक्ष्मी दिवा असेल, आपण आध्यात्मिक गोष्टी सुद्धा या दिवशी खरेदी करू शकतात. एवढंच नाही, फक्त तर तुम्ही या दिवशी एखादं श्रीफळ सुद्धा खरेदी केल्यानं सुद्धा आपल्याला म्हणजेच ते सुद्धा शुभ आहे. एवढं जरी केलं तरी चालतं. फक्त सोनं चांदी खरेदी करण्यालाच महत्व नाही, तर या दिवशी तुम्ही आध्यात्मिक गोष्टींमधील, मग तुम्ही त्या दिवशी केशर खरेदी करणं असेल किंवा तुम्ही या दिवशी एखादं श्रीफळ खरेदी करणं असेल, तांब्याचा कलश असेल किंवा एखादी निरंजन असेल, कुबेर दीप असेल, अष्टलक्ष्मी असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात. तर बघा, आता या दिवशी कोणत्या सेवा आणि आध्यात्मिक उपाय करायचे आहेत, जसं की गुरुपुष्यामृत योगावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आणि आपल्या गुरूंची सेवा करणे अत्यंत शुभ मानलं जातं. तर या दिवशी गुरुपुष्यामृत नक्षत्र म्हणजेच काय, तर नक्षत्रांचा राजा म्हणजेच गुरुपुष्यामृत योग. पुष्य नक्षत्र आला सर्व नक्षत्रांचा राजा मानले जाते. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा ते गुरुग्रहाच्या शुभ प्रभावाखाली येते, ज्यामुळे या दिवसाची फलश्रुती अनेक पटींनी वाढते. या दिवशी नकारात्मकता सुद्धा दूर करण्यासाठी आपल्याला असे काही प्रभावी उपाय केल्यामुळे सुद्धा आपल्या पत्रिकेतील दोष असतील किंवा ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत त्या सुद्धा दूर होण्याला महत्व होते. असे मानले जाते की पत्रिकेतील चंद्राची स्थिती प्रतिकूल असली तरी गुरुपुष्यामृत योगाची शक्ती आणि या दिवशी केलेल्या सेवा आणि या दिवशी केलेलं दानधर्म हे आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे आणि नकारात्मकता दूर करून आपला भाग्योदय करण्यास सुद्धा सक्षम असते. त्यामुळं या दिवशी दानधर्म असेल किंवा काही आध्यात्मिक उपाय असतील, हे करण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. असं म्हटलं जातं, एखादी तिथी, असा एखादा अनोखा दिवस म्हणजेच एखादा, जसं की अक्षय तृतीया,
अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेली कुठलीही सेवा ही आपल्याला अक्षय फळ देणारी असते. त्याचप्रमाणे गुरुपुष्य नक्षत्र सुद्धा हे खूप शुभयोग आहे आणि या शुभयोगावर आपण कुठलाही आध्यात्मिक उपाय, कुठलीही आध्यात्मिक गोष्ट खरेदी केली, सोने चांदी खरेदी केली, हे सुद्धा आपल्याला अक्षय पटीने फळ देत असतं. तर आता आपल्याला सगळ्यात जास्त प्रभावी सेवा कोणती, तर या दिवशी आपण श्री सुक्तमचं सुद्धा पठण करू शकतो. त्याचप्रमाणे आपण कनकधारा स्तोत्राचं सुद्धा पठण करायचं आहे. बघा, ज्या वेळेस आपण या दिवशी कनकधारा स्तोत्र पठण करत असतो त्यामुळे आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी सुद्धा दूर होतात. लक्ष्मी गायत्री मंत्र असेल तो सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे. विष्णू गायत्री मंत्र असेल म्हणजेच तुम्ही एक वेळा कनकधारा स्तोत्र म्हणायचं. कनकधारा स्तोत्र म्हणून झाल्याच्या नंतर एक लक्ष्मी गायत्री, आपल्याला त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कनकधारा स्तोत्र, श्री सुक्तम, विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र या सुद्धा सेवा करायच्या आहेत. तर तुम्ही सकाळी सुशुभूत झाल्याच्या नंतर, आता बघा हा योग जो आहे तो संध्याकाळी 9 वाजता चालू होतो, पण त्या दिवशी तुम्ही गुरुवारी सुद्धा आपण रोज तर विष्णू सहस्रनाम लावून ठेवतच असतो, त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनाम लावून ठेवायचं. पण रात्री ज्यावेळेस गुरुपुष्यामृत योग चालू होतो त्यावेळेस तुम्हाला एक वेळा कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे, एक वेळा श्री सुक्तम 16 वेळा म्हणणं शक्य असेल तुम्ही 16 वेळा म्हणू शकता. आणि श्री सुक्तम ज्यावेळेस म्हणत असता त्यावेळेस तुम्ही कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे. शक्य झाल्यास तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विचे या मंत्राचा जप करत करत सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा श्री सुक्तम म्हणत म्हणत सुद्धा करू शकता. त्याचप्रमाणे विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, आणि हे झाल्याच्या नंतर तुम्हाला परत नंतर आता बघा या सेवा तर करायच्याच आहेत. म्हणजेच की व्यंकटेश स्तोत्र असेल, व्यंकटेश स्तोत्र सुद्धा तुम्हाला 1 वेळा, 21 वेळा किंवा 11 वेळा तुम्हाला जसं शक्य होईल 1 वेळा म्हणणं शक्य झालं तरी सुद्धा तुम्ही म्हणू शकतात. या सेवा करायच्या आहेत. आणि या सेवा झाल्याच्या नंतर आपल्या गुरूंची सेवा करायला सुद्धा विसरायचं नाही. जसं की श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा तुम्ही 1 वेळा जप तुम्हाला करायचा आहे. तर सेवा आता या सेवा झाल्या आणि या सेवा झाल्याच्या नंतर आता एक प्रभावी उपाय, तर तो उपाय कोणता, तर या दिवशी आपल्याला एक गोमती चक्र खरेदी करायचं आहे. आणि ते गोमती चक्र खरेदी केल्याच्या नंतर आपल्याला ते घरी घेऊन यायचं आहे. आणि आल्याच्या नंतर आपल्याला आपल्या घरातील लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल किंवा आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी एक गोमती चक्र घ्यायचं, त्यावर हळदी कुंकू टाकायचं. हळदी म्हणजे थोडंसं बघा पाणी थोडंसं शिंपडायचं. म्हणजे आपण एखादी कुठलीही गोष्ट आणल्याच्या नंतर त्याच्यामधील जी बाहेरची म्हणजे दुकानामध्ये ठेवलेली जी आता ती एक वस्तू आहे आपण खरेदी केली ती त्यावेळेस वस्तू असते, पण ज्यावेळेस आपण आपल्या घरी आणतो त्यावेळेस आपण त्याच्यावर सेवा करतो ती आपल्यासाठी लक्ष्मी असते. म्हणून आल्याच्या नंतर तिचं स्वागत सुद्धा त्याच पद्धतीने करायचं. म्हणजेच की जसं की आणल्याच्या नंतर थोडंसं 1-2 थेंब पाणी शिंपडायचं. पाणी शिंपडून झाल्याच्या नंतर एक स्वच्छ कापडाने पुसायचं आणि पुसल्याच्या नंतर मग हळदी कुंकू लावायचं. हळदी कुंकू लावायचं आणि परत हळदी कुंकू अर्पण करून झाल्यावर तुम्ही ते उजव्या हातात पकडायचं. आणि उजव्या हातात पकडल्याच्या नंतर तुम्ही 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 वेळा कनकधारा स्तोत्र आणि 1 वेळा श्री सुक्तम आणि 16 वेळा कुबेर मंत्र सुद्धा म्हणायचा आहे. आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा तुम्ही 1 माळ जप करायचा आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला ते गोमती चक्र पिवळ्या कापडामध्ये बांधायचं आहे आणि ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे. बघा, ज्या वेळेस आपण असे एखादा उपाय करत असतो तो उपाय इतक्या सकारात्मक विचाराने करायचा किंवा तो इतक्या पॉझिटिव्ह विचाराने करायचा की त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळालं पाहिजे आणि त्याचा साईड इफेक्ट सुद्धा आपल्याला जाणवला सुद्धा पाहिजे. तर आता हे झाला प्रभावी उपाय. मग याने काय होतं तर आपल्याला बघा मेहनतीशिवाय कुठल्याही गोष्टीला फळ नाही. मेहनत तर करावीच लागते, पण अध्यात्माची जोड असेल ना तर आपली मेहनत नक्कीच सफळ होते असं सुद्धा म्हटलं जातं. हे झाल्याच्या नंतर हा झाला प्रभावी उपाय. आता सेवा पण मी तुम्हाला सांगितल्या. मग सेवा आणि हा तुमचा प्रभावी उपाय झाल्याच्या नंतर आता तुम्हाला या दिवशी काही शक्य झाल्यास म्हणजेच काही दानधर्म करायला शक्य झाल्यास तुम्ही करू शकता. जसं की चणा डाळ असेल किंवा पिवळी केळी असेल, कुठलाही तुम्ही या दिवशी पिवळी वस्तू दान करायची. मग केळी असेल, चणा डाळ असेल, तुम्ही तुमच्या पिवळे पेढे असतील, काही तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही या दिवशी दान सुद्धा करू शकतात. हे झाले सेवा
दानधर्म बघा, ज्यावेळेस आपण दानधर्म सुद्धा करत असतो त्यावेळेस असं म्हटलं जातं आपल्या पत्रिकेतील दोष सुद्धा निघून जातात आणि आपले दोष निवारण पत्रिकेतील असतील किंवा आपल्या गुरु किंवा शनिग्रहाशी संबंधित जे काही आपल्या बाबतीत दोष असतील ग्रहांचे, त्यावेळेस आपण ज्यावेळेस हे दान करतो त्यावेळेस आपल्याला त्या दोषांची तीव्रता आपल्याला कमी जाणवते. तसंच या दिवशी शैक्षणिक साहित्य दान करण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. मग तुम्हाला मी मगाशीच म्हटलं पिवळे पदार्थ म्हणजेच की पिवळे पेढे, केळी किंवा शैक्षणिक साहित्य किंवा मग एखाद्या चना डाळ किंवा गूळ सुद्धा तुम्ही दान करू शकता. जसं तुम्हाला शक्य होईल तसं सुद्धा दान करू शकता. हा सुद्धा सोनं, चांदी किंवा आध्यात्मिक वस्तू, त्याचबरोबर वाहनं खरेदी करण्यासाठी सुद्धा हा अत्यंत शुभयोग मानला गेला आहे. तुम्ही काही गाड्यांचे वगैरे तुम्हाला घ्यायचीच असेल ना तर नवीन वाहन किंवा घराचं सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता. गुरुपुष्य अमृत योगावर आपण गाडी किंवा आपण स्वतःचं जे घर असतं ते त्या दिवशी सुद्धा तुम्ही म्हणजे सुरुवात त्या दिवशी बुकिंग करायचं किंवा त्या दिवशी जर तुम्हाला घराची बांधकामाची सुरुवात करायची असेल तर तुम्ही गुरुपुष्य अमृत योगावर सुद्धा करू शकतात. हा खूप शुभयोग मानला गेला आहे आणि हा अक्षय फळ देणार आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही नवीन वाहन असेल किंवा नवीन घराचं सुद्धा तुम्ही बुकिंग करण्यासाठी हा दिवस अक्षय फळ देणार आहे. तसंच या दिवशी लक्ष्मी यंत्र असेल म्हणजेच आपलं श्रीयंत्र असेल, कुबेर यंत्र असेल, हे खरेदी केल्याने किंवा एखादा चांदीचा शिक्का खरेदी केल्यानं घरामध्ये सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा आणि धन आकर्षित होतं असं सुद्धा म्हटलं जातं. या दिवशी बघा, जरी काही नाही झालं तरी तुम्हाला एखादा चांदीचा शिक्का खरेदी करता आला तरी सुद्धा तुम्ही या मुहूर्तावर करू शकतात. हे केल्याने काय होतं तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तर राहतेच पण धन आकर्षित होतं असं सुद्धा म्हटलं जातं. मी तुम्हाला जसं की सांगितलं कुबेर दीप सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात आणि या दिवसापासून म्हणजेच गुरुपुष्य अमृत योगापासून तुम्ही रोज कुबेर दीप सुद्धा लावू शकतात. ही सुद्धा खूप छान प्रभावी सेवा आहे. असं म्हटलं जातं ज्या घरामध्ये रोज कुबेर दीप लावला जातो त्या घराची प्रगती ही उत्तरोत्तर होत जाते आणि ती कधीही न संपणारी असते, अक्षय फळ देणारी असते असं सुद्धा म्हटलं जातं. तर बघा, तुम्हाला या दिवशी गोमती चक्राचा उपाय असेल किंवा कुठल्या वस्तू खरेदी करायच्या आहेत, आध्यात्मिक उपाय या व्हिडिओमधून मी सांगितले आहेत. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये फुलवातींची 24 दिवसांची फुलवातींची सेवा सुद्धा आपण बघणार आहोत. तर ती पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच येईल. तर आतापर्यंत हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांना.